राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील प्रत्येक गावामध्ये पांदन रस्ता व्हावा आणि शेतकऱ्यांना ज्यांचे पिका असतील माला असतील ते आणण्यासाठी कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी एक GR काढलेला आहे। मात्र या GRला आता बीडमध्ये केराची टोपली मिळतात। बीडच्या तहसीलमध्ये आहेर चिंचोली म्हणून एक गाव आहे आणि त्याच गावामध्ये शेतकऱ्यांना रस्ता हवा आहे। मात्र काही चुकीच्या धोरणांमुळे आणि चुकीच्या रिपोर्टमुळे हे शेतकरी जे आहेत ते बीडच्या तहसील कार्यालयामध्ये गेल्या 5 ते 6 महिन्यापासून खेटे घालतात। या संपूर्ण प्रकार जे आहे ते उघड आलेला आहे आणि बीडमध्ये धक्कादायक वास्तव म्हणावे लागेल। शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मिळत नाही आणि तो रस्ता मिळावा म्हणून शेतकरी आज गेल्या 5 ते 6 महिन्यापासून बीडच्या तहसीलमध्ये खेट्या घालतात। माझ्यासोबत शेतकरी आहेत, नेमकी त्यांची काय भूमिका आहे, काय मागणी आहे, किती दिवसापासून हा संपूर्ण प्रकार चालू आहे? कमीत कमी माझं नाव राधेश्याम त्रिंबकमुळे, मी राहणार आहेर चिंचोली येथील रहिवासी असून मी अल्पभूधारक शेतकरी आहे आणि 1.5 वर्षापासून आम्ही इथे हेलपाटे आणतो। आम्ही जी कायदेशीर आणि रीतसर सर्वे नंबरनी जी मागणी अर्ज टाकलेला आहे तो मागणी अर्ज आमचा मंजूर न करता कुठला तरी दुसराच रस्ता दिलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास अर्धे शेतकरी सहमती आणि लेखी स्वरूपात सुद्धा सहमती पत्र आम्ही ते जोडलेलं असताना सुद्धा आमचा रस्ता न दिला आणि तो 2-2.5 किलोमीटरचा जो रस्ता दिलेला आहे विरुद्ध दिशेने। तसंच चंद्रकांत शेळके साहेब स्वतः रानात आले आणि ते म्हणले हा जो दिलेला रस्ता आहे हा विरुद्ध दिशेने जात आहे, त्याच्यामुळे तो रस्ता देण्यात येत नाही। तरी सुद्धा त्यांनी तोच रस्ता का दिला, ह्या रस्ता देण्याच्या पाठीमागचं कारण काय? आम्हाला असं गावात सगळी चर्चा आहे किंवा ह्याची तडजोड झाली, 2-2.5 लाख रुपये दिले आणि ते करून त्यांनी तो रस्ता दिला। आमचं जी मागणी अर्ज आहे सर्वे नंबर 233 व 223 आणि 218 या सर्वे नंबरनी पांदन रस्त्यालगत मागणी अर्ज आहे, तो न देता दुसरा कुठला तरी रस्ता देण्यात आलेला आहे, विरुद्ध दिशेने दिलेला आहे। त्याच्यामुळं आम्हाला 2.5 ते 3 किलोमीटर असं विरुद्ध दिशेने जाऊन रस्ता दिलेला आहे तो आम्हाला आणि त्यांनी जे समजा शेतकरी सहमत आहेत त्यांचं कुठलाही विचार न करता ते तडजोड झाली असन किंवा नसन हे आमच्याकडे काही पुरावे नाहीत, पण हे जे निर्णय घेतला हे सरासरी चुकीचा आहे हे माझं परकडपणे मत आहे। राज्याच्या महसूल मंत्र्यांना काय सांगणार? बावनकुळे साहेबांनी निर्णय बावनकुळे साहेबांना मी असं सांगतो की जेणेकरून हे जे असे चुकीचे निर्णय देत आहेत, प्रत्येक तालुक्याचा तहसीलदार असन कुणी असन ह्याच्यावर तुमचं नियंत्रण ठेवायला पाहिजे, जेणेकरून असे चुकीचे निर्णय देऊन शेतकऱ्याचे हाल होऊ नये ही आमची अपेक्षा आहे। बावनकुळे साहेबांना अशी विनंती करतो, त्यांनी खूप असे शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत, पण त्याचा खाली गैरवापर होत आहे। काय किती दिवसापासून चक्रा मारताय, हातामध्ये कागद आहेत, काय वास्तव आहे नेमकी? शेतकरी सहमत आहे माझी 218, 233 आणि 223 या सर्व नंबर बांधावरून माझी संमती पत्र सही करून जोडलेले आहे। हा, लेखी स्वरूपात ज्या जागेवरून जायचं त्या जागेवर तुमचा रस्ता आहे। त्या ज्या जागेत जायचंय ते जे जमीन आहे त्या सर्व तुमचा पण रस्ता आहे ना तिथे, तुम्हाला पण जायला लागतं? आम्हाला बी जावं लागतं, आम्ही जावं। तुमची सहमती आहे, कुठला विरोध नाही? सहमती आहे, कोणाला ह्याला विरोध नाही आम्हाला। आम्ही सह्या दिल्यात। बावनकुळे साहेबांना काय सांगणार? आम्ही जे सह्या केल्यात त्या आम्ही सहमतीने दिलेल्या आहेत, त्या सर्व नंबर बांधाने आम्ही त्या तयारीत रस्ता। किती महिने झाले चक्रा मारतात इकडे? 1.5 वर्ष झालं विरोधी दिशेने त्याने रस्ता दिलेला आहे, ते चुकीचं आहे। पंचनाम्यात दिलेला आहे आणि तोच रस्ता का देतात? काय मागणी असणार आहे बाबा? आता हे संपूर्ण 1.5 वर्षाचं प्रकरण आहे, मात्र तुम्हाला प्रत्येक तारखेला बोलवलं जातंय, म्हटलं जातंय देऊ करू सवरू, काय नेमकी वास्तव? अहो साहेब, तुम्ही प्रत्यक्षात येऊन पहा, पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। आमच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही, फक्त तुम्ही येऊन पहा तुम्ही डायरेक्ट तिथे। आणि हे जर तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात आल्यानंतर बरं, हे तहसीलदार साहेबांचा पंचनामा काय सांगतो, पंचनाम्यामध्ये काय लिहिलंय की तो दिलेला रस्ता विरोध बाजूने आहे, ते स्वतः विरोध बाजूने लिहितात आणि तोच रस्ता काहीतरी कारणामुळं, काहीतरी देव मग घालमेल केल्यामुळं घोळमेळ केलेला आहे ह्याच्यामध्ये आणि रस्ता उलट बाजूने दिलेला आहे। तो उलट बाजू इतकी नाही, सकाळ आणि संध्याकाळ जर मोल मजूर आम्ही येणं जाणं जर करायचं म्हणलं तर 2.5 किलोमीटर तर आमचं पायी चालणं। नेमकी प्रशासनावर आरोप आहे का तिथल्या शेतकऱ्यावर की शासनावर? कुणावर आरोप आहे तुमचा? ते ज्यांनी आम्हाला जे चुकीचा निर्णय दिला त्यांच्यावर आरोप आहे। काय मागणी तुमची? आमची मागणी, आम्हाला ते काय आमच्या गावाकडचा रस्ता द्या, आम्हाला वरचा नको, तिकडे गावाच्या पलीकडला नको, गावाकडला रस्ता द्या ना आम्हाला। काय म्हणतोय, जवळ व सोयीस्कर आणि सर्वे नंबर तो रस्ता आम्हाला हवाय। कायद्याच्या चौकटीत बसून
आम्हाला निर्णय पाहिजे. कारण की आम्ही जी मागणी अर्ज केलाय तो कायद्याच्या चौकटीतलाच रस्ता आहे. सर्वेबान नंबर हा कायद्या मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार? मागणी मान्य जर नाही झाली तर आम्ही तसे आता एटीएम साहेबाला तर अपील केलेली. त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबाला बावनकुळे साहेबांना सुद्धा पत्र मेसेज पाठवणार आहेत. लेखी कलेक्टर साहेबाला सुद्धा लेखी निवेदन देणार. हे सगळं करून जर नाही झालं तर आम्ही इथं उपोषणाला बसणार. नक्कीच शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतःच्या हक्काच्या शेतामध्ये जात असताना जर आम्हाला रस्ता मिळत नसेल तर आम्ही शेती करायची कशी? आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयाचं मग करायचं काय? नुसतं धुळकात कागद पडून उपयोग काय? हे संपूर्ण जे बारदान आहे, जे बस्तान आहे, जे कागद आहेत, गेल्या 2.5 ते 1.5 वर्षापासून शेतकरी बीडमध्ये तहसीलला चक्रा मारतात. मात्र कुठेतरी साठलोट केलं जातं, आर्थिक देवाणघेवाण केली जाते आणि चुकीचा अहवाल दिला जातो असा चक्क आरोप शेतकऱ्यांनी इथले प्रशासन आणि शासनावरती केलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यांना न्याय मिळतोय का आणि प्रकरण कधी मिटतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.